बघा काल संचिता तू कुठे गेली होती बाई संचिता? तेलंगणातील शिराळा या ठिकाणी गेली होती. तुला कुठं भेटला हा दगड? शिराळ्याच्या महादेवाच्या मंदिरात. महादेवाच्या मंदिरामध्ये. बघा हे संचितानं हा एक तिनं त्या शिराळ्याहून दगड आणलेला आहे आणि हा दगड संचिता बघ बरं, हा दगड या चुंबकाला चिपकून बघ बरं सार्थक की चिपकत आहे का? कमी प्रमाणात. सार्थक तू बघ बरं आणि इकडे पाय बरं चिपकून काय कसं चिपकायला? जरा जरा चिपकायला. बरं मला सांगा रे, या लोखंडामध्ये हे 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 दगड चिपकत का लोहचुंबकाला? नाही चिपकत. मग हे कसं काय चिपकत असेल बरं? याच्यामध्ये काय असं म्हणजे याच्यामध्ये लोखंडाचं प्रमाण असणार आहे की नाही? याच्यामध्ये लोखंडाचं प्रमाण असणार आहे. तर पहा संचितानं हा जो दगड आणलेला आहे, तिला जो त्या माळावरला डोंगरावरला जो दगड भेटलाय, हे एक लोह खनिज आहे. हे काय आहे? लोह खनिज. या दगडापासूनच लोखंड बनतं. या दगडापासूनच काय बनतं? लोखंड बनतं. खाणीमध्ये उच्च तापमानावर हे लोखंड गरम केलं जातं, याच्यापासून पाणी केलं जातं, त्याच्यातून लोखंड वेगळं केलं जातं आणि याच्यातले जे इतर पदार्थ आहेत ते बाजूला काढले जातात. तर याला लोह खनिज म्हणतात. याला काय म्हणतात? लोह खनिज. म्हणजे लोखंड ज्यापासून बनतं, ज्या दगडापासून बनतं, ज्या मातीपासून बनतं, त्याला लोह खनिज असं म्हणतात. तर असे अनेक दगड होते संचिता त्या ठिकाणी. तर बघा म्हणजे संचिता ज्या डोंगरावर गेली होती तो डोंगर लोह खनिजाचा बनलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या डोंगरावर लोह खनिजाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. तर असं जे हे लोह खनिज आहे ते लोह खनिज आपण पाहू शकता. तुम्ही बघू शकता याचा हे सुद्धा कसं दिसत आहे बरोबर सार्थक? लोखंडासारखं दिसत आहे. म्हणजे नॉर्मल दगडासारखं दिसत आलं लक्षात तुम्हाला? खूप छान. तुम्ही संचिताकडून पुन्हा याच्याकडून हे दगड छानपैकी पाहू शकता. संचिता दाखव सगळ्यांना पुन्हा.